हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहोत मंडणगडमध्ये आणि मंडणगडमध्ये आलो आहे जंगलात, नदीच्या किनारी. इथंच आता आम्ही मासे पकडणार आहोत, फिश छोटे छोटे. आणि त्यानंतर आम्ही चिकन पण घेऊन आलो आहे सोबत. सो चिकन आहे आणि फिश. सो हे दोन पकडून इथंच मच्छी पकडून इथंच जेवण करणार आणि खाणार. तो आता मी आलोय नदीच्या किनारी. सो हा इथं असं पाणी आहे. हा मच्छवारा आहे आपला. ते पप्पा तिकडे गेलेत. गरम भरपूर होतोय. आम्ही स्पेशली जाळे आणलेत. कुठे आहेत? हां, हे पाण्यामध्ये मासे आहेत. बस छोटे छोटे असतात, तेच पकडायचे आहेत. आणि इथं आम्ही आणलेत जाळे. सो आता एवढ्या ह्याच्यात जाळे लावणार आहोत. सो आता बघूया जाळे लावताना. हा इकडं आणि इकडं असे जाळे लावायचे. आणि तिकडं पप्पा कौल साफ करतायत. कौलवर आम्हाला चिकन बनवायचं आहे. सो आम्ही 2 गावठी कोंबडी नाही, एक कोंबडी आहे आणि कपल आहे. आणि थोडासा बॉयलरवाला पण आणला आहे, जो आम्हाला त्या कौलावर करायचा आहे. सो बघूया आता जाळं टाकताना मी तुम्हाला दाखवेल कसं टाकतात. सो आता आम्ही जाळ्यांना सोडवतोय. ओके, डन झाले. आणि आता जाळे लावायचे आहेत पाण्यात. आणि इकडून आलेली आहे वैष्णवी. मी सगळेजण आलो आहे फॅमिलीसोबत. सो आता तिकडे चूल वगैरे पेटवतो आहे आणि चूल पेटवल्यावर मग त्याच्यावर जेवण बनवणार. आता मी पण चाललो आहे, त्याला थोडी मदत करतो. पाणी खूप थंड आहे अशा प्रकारे. पाणी भरपूरच थंड. अजून एकच जाळ नाही, आमच्याकडे भरपूर आहेत. एक इकडं लावायचा, एक कुठं लावायचं तिकडं, एक पुढं, एक या साईडला. असे जाळे लावायचे आहेत. तर असा जाळा लावायला लागतो. एक असा त्या साईडला खोचायला लागतं आणि एक चूक इकडे. हे जाळ्यांना अशी थर्माकोल लागलाय. बघून आता एकदाच. आता तिकडं मच्छी लागायला चालू पण झाली. हां, तिकडे दिसतंय लागलेलं आहे पाण्यामध्ये. आता कॅमेरामध्ये नसेल दिसत, पण तिकडं लागलेलं आहे. आणि आता इकडे एक लावलं आहे. आता तो तिकडून पाणी हलवणार आणि सगळे मासे ह्या साईडला येतील आणि ते या जाळ्यामध्ये अडकतील. आणि आता इथं मासे लागायला चालू पण झालेत. मळ्याचा मासा लागलाय. कुठं आहे मळ्याचा मासा? असे लागलेत. पण आता पाण्यात गेलो तर मी भिजून जाईल, म्हणून मी खाली थांबतो. पण इथं मासे लागलेले आहेत भरपूर. सो आता काढल्यावर बघू किती लागलेत आणि किती खायला भेटतात. आता दुसरा जाळा लावतोय त्या साईडला. पण तुम्ही कधी आलात मंडणगडला तर इथे येऊ शकता. तर तुम्हाला लोकल माणूस लागेल याच्यासारखा, जो मच्छी पकडतो. ओके, तर असा आमचा इथं दुसरा जाळा लागलाय. तिथं पहिला जाळा होता, तर दुसरा. आता बारीक माशांचा जाळा लावायचा आहे. एक मे बी तिकडे कुठल्या साईडला लावायचा आहे? त्या साईडला, एक त्या साईडला लावायचा बारीक माशांचा. आणि हे थोडे मीडियम साईज आहेत, हा वाला आणि तो वाला. सो बघूया आता फायनली किती मासे लागतात ते. आता तर छोटे मासे याच्यातून आरपार चाललेत, याच्या खालून. सो हा जाळा, हा आमचा पहिला जाळा इकडं आहे आणि दुसरा जाळा इथंच लावतोय तो.
त्याचं म्हणणं असं आहे की वरून येणारे मासे त्याच्यात लागतील. तर बघू त्याचं म्हणणं किती खरं होतं आणि किती मच्छी लागतात त्याच्यावर. असताच तर एवढे मच्छी असतात. असा जाळा लावलाय इथून असा फिरत तिकडे आणि आता तिकडून त्या साईडला खोचेल तो. आणि आता याला शिंगटी पण भेटली आहे. काय चवीला शिंगटी खूप चांगले आहे. कोकणातली सर्वात प्रसिद्ध मच्छी आहे शिंगटी. आता एवढे जे लागलेत त्याच्यापैकी काहीच असे मोजके शिंगटी असतील. सो बघूया भेटलेत का नाही भेटले. असतील एखाद दोन तर शिंगटी भेटतातच. आम्ही प्रत्येक वेळी येतो तेव्हा भेटतातच. इथे बघू शकता इथे जी लाईन लागलेली आहे. हा इकडे भरपूर सारे लागलेले आहेत. आता तर ही अशी पद्धत आहे. तर इकडनं मास्टरनं हुसकवलं तर हे बघू शकता तुम्ही. मी दाखवतो जरा. हे बघा थोड्याच वेळात काही तोपर्यंत आपण आपल्या इथे समोर बघू शकता तुम्ही. हे बघा किती लागलेत एका ठिकाणी. हो इथे या समोर साईडला बघा, हे भरपूर बघा. सारे लागलेत. मे बी तुम्हाला दिसत असले बघा. हे अशा जाळं प्रकारे उचलून दाखवलंय. सो बघू शकता तुम्ही. कारण हा छोट्या मच्छीचा तिकडे जाळा बघू आहे. शकता तिकडे मागे किती लागले आहेत. हे छोट्या मच्छीचं जाळं आहे म्हणून याला छोटे लागलेले आहेत. पाया खाली बघा तुमच्या. शिंगटी भेटलेली आहे मला. आता तुम्हाला शिंगटी दाखवतो. आता शिंगटी बघा. काढू नको. ही आता छोटी आहे. ही छोटी शिंगटी भेटली आहे. पण हिच्या एक विशेष गोष्ट अशी आहे की ही जेवढी चवीला छान आहे तेवढीच तिचे जे काटे आहेत ते लागल्यानंतर खूप म्हणजे असं वेदना होतात. असहाय्य वेदना होतात. वैष्णवी खूपच खुश होते मच्छी बघून. ती पहिल्यांदा आली आहे. तिला पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स आहे. पिटवणार भात वगैरे शिजवणार आणि आपला कौल चिकन बनवायचं आहे. कौल चिकन घेऊन येणार. सो आता आमचे आता जाळी टाकून झालेले आहे. तिकडे 1, 2 आणि 3 जाळी टाकलेले आहेत. सो आता आम्ही कौल वगैरे धुतलाय ते सगळं घेऊन आता तिकडे चूल पेटवलेली आहे. मम्मी आणि मावशी आहेत तिकडे. सो आता तिकडे जाऊन बाकीचा करू. जसं भात बनवायचं आहे आम्हाला, चिकन बनवायचं आहे आणि कौलावर पण चिकन बनवायचं आहे. सो चला आता डायरेक्ट तिकडे भेटू. तर आमचं सगळं सामान इकडे आहे. आम्ही चूल पण इकडेच पेटवलेली आहे. कौल चिकन करायचं आहे. इथं मावशी आहे, मम्मी आहे. ह्या टाकीत आम्ही पाणी आणलेलं आहे. बिस्लेरीच्या बॉटल आहेत. कोंबड्या कुठे आहेत आपल्या? कोंबड्या दाखव रे बबल्या. तर हे आम्ही काल 2 गावठी कोंबड्या आणलेल्या. एक म्हणजे कोंबडा आहे आणि एक कोंबडी आहे. सो असे 2 आणलेले आहेत आम्ही. तर आता बॉयलर चिकन धुतोय. मला कौल चिकनसाठी चिकन पाहिजे हा. तर आता आम्ही चिकन टाकलंय कौलावर आणि खाली इकडे पाय पण भाजायला ठेवलेत निखाऱ्यावर. वरती सगळं चिकन टाकून दिलंय. तिकडे अजून पण चूल बंद आहे. चूल अजून पेटली नाही आहे. तिकडं अजून चूल पेटायचं काम चाललंय. तिकडं आम्हाला कोंबडी भाजायची आहे. गावठी कोंबडी दोन्ही, कोंबडी आणि कोंबडा. मग त्याच्यानंतर अजून भाजी, मग भात आणि नंतर लास्टला मग ते फिश बनवायचे जे पकडलेत ते. आता आम्ही त्याला एकदा पलटी मारून घेतोय. खाली आपले इथं पाय शिजत आहेत आणि आता तिकडे आपल्याला भाजायचे आहेत कोंबडा आणि कोंबडी. सो आता ऑलमोस्ट थोड्या वेळात होईल. तो आपण खाऊन बघूया कसा लागतोय. हा पप्पा तिकडे चालेत फाटी आणायला. मम्मी इकडून फाटी आणते.
बबले इकडून फाटी आणतंय. तर आता फायनली आम्ही कोंबडी भाजतोय, कोंबडा. तो आता हा एक कोंबडा, त्याला आधी आता आगीवर भाजायचं असतं. तर मम्मीने फाट्या आणल्यात तिकडून. फाट्या आणतात सगळे एक काम. तर कोंबडी भाजायचं काम चालू आहे. कोंबडी नाही ऍक्च्युली, तो कोंबडा आहे. पहिला कोंबड्याचा नंबर लागलेला आहे. आता ही सेकंड कोंबडी भाजतोय. तोपर्यंत तू पाय बघ मम्मीचा. हिला भाजतात का बबल्या कोंबडीला? तर टेस्ट येण्यासाठी आणि केस पूर्ण निघून जायला. दोन्ही होऊन जातात, दोन्ही काम एकात होऊन जातं. एक तीरशे दोन निशाण. सो आता हा कोंबडा आणि कोंबडी भाजून झालेले आहे आमचे. तर आता त्यांना कट करायचं आहे. इथं कौलावर थोडंसं तेल टाकलंय अजून, आणि खाली आमचे तिकडे पाय होत आहेत. तर आता इकडे पीस करायचं काम चालू आहे. हे मी दाखवत नाही कारण काही लोकांना आवडत नाही. तो मी ते आता पीस करतोय. मग त्याच्यानंतर भाजी करायची आहे. एक नंबर. तू खाल्ला? येत नव्हती छान झाला, म्हणजे पूर्ण शिजला आहे. तुला पुन्हा तिची मम्मी भरत बघ कसं आलंय. बबले कसं आलं चिकन? मस्त. म्हणजे त्याला हे लावा नको, काय ते लावतात ना, काय बोलतात. आणि तिकडं मम्मी अजून थोडासा राहिलाय, त्याला हे करते. एकदम मस्त. कौलावरची टेस्ट येते याला. एकदम मस्त स्मोकी फ्लेवर आलाय. मस्त लागतो एकदम. अति सुंदर. आम्ही हा फर्स्ट टाइमच ट्राय केलेला कौल चिकन, पण मस्त झालं एकदम. आम्हाला आवडलं, सगळ्यांना आवडलं. तंदुरीपेक्षा मस्त लागतं. कोकणात सगळे करतात म्हणून यावेळेस आम्ही ट्राय केलं. आम्ही पण कोकणातलेच आहोत, पण कधी ट्राय नव्हतं केलं. मस्त लागतं. तर आता आम्ही आलो इकडं जाळा बघायला. तिथं बघू शकता तुम्ही, खूप मोठे मोठे मासे लागलेत. हा तुम्ही इकडे बघू शकता, जवळच आहे हा बघा इकडे. आणि तसेच पुढं भरपूर सारे मोठे लागलेले आहेत. आता तुम्ही बघा इकडून भरपूर सारे आता मोठे मोठे मासे लागलेत. तर आमचा ॲक्च्युली आम्ही हंडा आणलेला, तो पाणी संपला आहे. तर असाच नदीच्या काठी एक असा स्रोत आहे जिथून पियाचं पाणी येतो. सो आम्ही तिथून पाणी भरून आणतोय हंड्यात. फक्त थोडंसं लांब आहे, सो थोडं चालून जायला लागणार आहे. इथं खाली आमचेच जाळे आहेत म्हणून सांभाळून चालायला लागतंय. सो बघा जंगलामध्ये काय काय असतं. म्हणजे तुम्हाला नदी पण आहे, पण नदीचं पाणी तर आपण पिऊ नाही शकत. सो इकडे एक असा नैसर्गिक स्रोत आहे, तिकडून पाणी येतो. म्हणजे दगडाच्या मधून असं पाणी येतो. सो आम्ही बस त्याच्यासाठीच चाललो आहे तिकडे पाणी भरायला. आणि पाणी तिकडचं खूप असं बोलतात गोड असतं. सो आता बघूया, जाऊ तिकडे पाणी पिऊन बघूया कसं आहे. पण आता मला या पूर्ण नदीतून जायचं आहे, क्रॉस करत करत. आणि पाणी खूप थंड आहे, नदीचा तापडला असतो. इथे बबल्यानी हाताने मासा पकडलेला आहे. सो आता बघायला जाऊ आहे का. काय झालं, पकडलाय? हा बघा हाताने मासा पकडलेला आहे जस्ट. सो आम्ही तर इथं काय आणलं नाही. सो इकडूनच काहीतरी बघू, त्याच्यात टाकून देऊ माशाला. ओके. सो इथं पिशवी भेटलेली आहे एक. इकडे वरती आला. पकड 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 गेला. तो जस्ट इकडून खालून असा येऊन इकडं वरती गेला. तो अजून बघतोय तो आहे काय. 2 भेटले आम्हाला असेच हाताने पकडून, ते पिशवीत टाकले आम्ही जस्ट. सो
पाणी घ्यायला यायचा फायदा तर झालाय. अजून एक आहे. भेटला, अजून एक भेटला. सो टोटल 3 मासे तर आम्हाला असेच विदाऊट जाळा लावून भेटले डायरेक्ट. आहेत, अजून आहेत. आणि असा हा दाट जंगल आहे. इकडं काही जास्त पाणी नाही नदीचा, पण थोडाफार इकडून जातोय आणि आम्ही आलोय तिकडून त्या पाणी क्रॉस करून. तो आहे दाट जंगल असा. सो इथं बघू शकता किती पाणी आहे. त्या नदीतून चालत चालत पुढे चाललोय. पुढे कुठेतरी पाण्याचा स्रोत आहे. दम लागला चालत चालत.